अवकाळी अतिमुसळधार पाऊस व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जरांगे पाटलांनी थेट बांधावरूनच कृषी मंत्र्यांना फोन लावलाय। याबाबत काय म्हणाले कृषी मंत्री मनोज जरांगे पाटील यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन थेट बांधावरूनच कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना फोन लावलाय। यावेळी जरांगे पाटील यांनी शेतकऱ्याच्या शेतीमालाचे प्रचंड नुकसान झाले असून तात्काळ सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, यात कुठल्याही अटी ठेवू नये अशी मागणी केली आहे। यावेळी कृषी मंत्र्यांनी जरांगे पाटील यांना काही आश्वासने दिलेत, ते आपण ऐकूयात। याबाबत काय म्हणाले कृषी मंत्री। आता इतर शेतकऱ्याच्या पाणी करायला मी बाणेगावला आलोय। नुकसान झालंय, आता ते चालू होतं। आता तुमचा फोन लागत नव्हता। शरद साहेब बूम 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 शरद साहेब सरसकट पत्राय होत नसतं, राजकारण काय सगळ्याच गोष्टीत करायचं नसते। हो इथं आता आम्ही तो गुडघे इतक्या पाण्यात येत, इतकं इथला प्लॉट आहे ना ते पूर्णची पूर्णच गेलाय। हजारो हेक्टर जमीन आता पाण्याखाली गेली। फक्त तातडीनं करायला लावा, नसता काय व्हायचं ते पीक पाणी त्याच्यामुळे। हो ठीक आहे ठीक आहे। नाही मग आता सरसकट शब्द म्हणल्याच्या नंतर काय नाही, शेतकऱ्यांना आम्ही तसं सांगतो की तुमचा निरोप आहे सरसकट द्या, फक्त तातडीनं 8 दिवस सुद्धा लागून देऊ नका, कारण काहीच नाही राहिलं हातात। जी ओके धन्यवाद। कृषी मंत्री साहेब आता की आता फक्त पंचनामे केले जातील ज्यांच्या पाईपलाईन वाहून गेल्यात अशांच्या किंवा कंच्या, सरसकट देतोय आता आम्ही। सरसकट शेतकऱ्यांना मदत करतोय आणि तो चांगला निर्णय त्यांनी बोललेला, फक्त ते आता अंमलात आणून तातडीनं 8 दिवसाच्या आत शेतकऱ्यांना त्यांचे नुकसान भरपाई देणं गरजेचं आहे। त्यांचा निर्णय सरसकट देण्याचा चांगला आहे। फक्त शेतकरी जे नुकसान सांगतायत ते नुकसान तितक्याच भरीव निधीनं द्या। शेतकरी जर मला लाखात झालं तर तुम्ही द्यायचे 5,000। शेतकरी जर म्हणला माझं 10 लाखाचं नुकसान झालंय तर तुम्ही द्यायचे 35,000। एखादा शेतकरी म्हणला माझं 20,000चं नुकसान झालंय मग तुम्ही द्यायचे 300 रुपये। हे नाही चालणार, तुम्हाला त्यांना 100% सरसकट आणि 100% निधी द्यावा लागणार आहे त्याचा झालेल्या नुकसानाच्या बरोबरीचा। तिथं काटकसर नाही आणि सुट्टी मायापाशी नसते। आपण मोगाशी पण फोन लावत होतो त्यांना, ते बघा मला राजकारण करायचं नाही कशातच, म्हणून मी स्पष्ट बोललो, नसतं माझं जागा दुसरा असता तर डायरेक्ट काहीतरी बोलणं असतं त्यांना। मला प्रत्येक गोष्टीत राजकारण नाही करायचं। कृषी मंत्री सध्या ते आहेत, भार त्यांच्यावरती आहे शेतकऱ्यांचा या राज्यातला, आणि त्यांनी एक शब्द वापरला आता की सरसकट आम्ही नुकसान भरपाई देणार आहे। सरसकट म्हणजे पंचनामेही केले जाणार नाहीत, फक्त पाईपलाईन जर कोणाची वाहून गेली असली तर पंचनामे होणार आहेत असं कृषी मंत्री साहेबांनी आता सांगितल्यामुळं शेतकऱ्यांनी आणि आम्ही सुद्धा विश्वास ठेवायला तयार आहे। 8-10 दिवसाच्या आत द्या, त्यांनी सांगितलं 10 दिवसाच्या आत सगळ्यांच्या सरसकट नुकसान भरपाई त्यांना नाही दिले की मनोज जरांगे आहे रस्त्यावर यायला, त्याची काळजी नाही। पण मी बोगशी बोलताना सांगितलं होतं की प्रत्येक गोष्टीत मला राजकारण नाही करायचं। मला माझा शेतकरी वाचवायचा, शेतकरी जगला पाहिजे, याचा जातीवाद नाही आहे, काही जातीचा संबंध नाही। फोन लागत नाही मोगाशी त्यांचा, मग आपण काय गैरअर्थ काढला नाही त्याचा। आपण काय अर्थ काढला मीडियाच्या बांधवाच्या समक्ष की ते काही कामात असते। प्रत्येक वेळेसच राजकारण करायचं आणि आडवं बोलायचं ह्या धंद्यात मी पडत नाही। कामात असतील ते 100% वापस लावतील, तर त्यांनी लावलाय सुद्धा लावलाय, पण त्यांनी आता शब्द दिलाय तो शब्द मात्र त्यांना पाळावा लागणार आहे। 8 दिवसाच्या आत किंवा 10 दिवसाच्या आत शेतकऱ्यांना सरसकट मदत देणार आहेत असं त्यांनी सांगितलंय आणि ती आम्ही मिळवणार आहे। नाही दिलं ना राज्यातला पुरा शेतकरी मी रस्त्यावर आणि सगळ्याची सगळा आणि यांना जगणं सुद्धा मुश्किल करेल। माझ्यासाठी शेतकरी महत्वाचा आहे, जीव चाललाय माझ्या शेतकऱ्यांचा इथं, म्हणून शेतकऱ्यांना माझ्या हात जोडून विनंती, कुणी खचून जाऊ नका माय बापू। तुमच्याशिवाय हे जग सुनं आहे आम्हाला, तुमचं बळ पाहिजे आम्हाला, बाप म्हणून माय म्हणून तुम्ही आमच्या पाठीशी पाहिजे। कोणीही खचून जाऊन कसलाच वेगळा निर्णय घ्यायचा नाही। आता आम्ही आहेत ना, कोणताच राजकारणी आपला नाही, त्याच्यामुळे आता आम्ही लेकर आहेत ना तुमच्या शेतकऱ्यांचे म्हणून लढायला। तुम्ही काळजीच करू नका, यांची अशी जिरीतून नाही दिलं ह्या सरकारची तिथून पुढे। माझी फक्त मुख्यमंत्री साहेबांना विनंती की तुम्ही तातडीची कॅबिनेट घेऊन
शेतकऱ्यांची झालेली नुकसान मराठवाड्यासह विदर्भ सगळ्या जिथं जिथं राज्यात झाल्यात त्यांच्या तातडीनं डायरेक्ट त्यांना सरसकट मदत द्या. आता जे पिकं झालेत नुकसान झालंय त्यापेक्षा भरघोस जास्तीची मदत त्यांना द्या. नसता तो खचलाय. आता मी तुम्हाला दाखवलंय काही राहिलं नाही पिकात. त्या सरकीच्या दोड्यात सडल्या सगळ्या, सोयाबीनचा पुरा नाश झालाय, काहीच पीक राहिलं नाही. काहीच ऊस सुद्धा उलटे पालटे झालेत, वावरं खांगळून गेले. इतकी मोठी अतिवृष्टी झाली. मग आता काय बघायचंय तुम्हाला? बघायचं काय? कोणची पाहणी करायची? तुमचा म्हणजे तुम्ही अधिकाऱ्यांनी सांगितलं तर विश्वास आहे, शेतकरी सांगतोय तर विश्वास नाही का? शेतकऱ्याच्या मतं घ्यायला तुम्हाला तो विश्वास असतो आणि आता तुमच्या त्याच्या शब्दावर विश्वास नाही का? तुमचाच अधिकारी येणार, बघणार, टी येणार, तिसरा बारा, त्याच्या सोयीनुसार परत तो घरी जाणार, झोपणार, त्याच्या सोयीनुसार 11 वाजताच येणार तो ड्युटी सुरू झाल्यावर. माझं शेतकऱ्याचं जीवन 11 वाजण्यावर आणि तुमच्या 5 वाजण्यावर नाही चालत. रात्रंदिवस माझा शेतकरी इथं कष्ट करतोय. मी याच्यात राजकारण नाही होणार. ते विरोधी पक्ष असू नाही तिकडे सत्ताधारी असू, याच्यात माप नाही कोणालाच करणार मी कधीच. कुठली पाहणी